या चित्रपटाची सुरुवात होते आणि आपण अन्नपूर्णा खानावळ पाहतो, जी की अशोक सराफ, ज्यांचं नाव या चित्रपटामध्ये अण्णा आहे, ते चालवत असतात. अण्णाबद्दल सांगायचं तर हे थोडे भोळ्या स्वभावाचे असतात. तसेच मुलाच्या आशेने 6 मुलींना जन्म दिल्यानंतर यांच्या बायकोचं निधन झालेलं असतं आणि त्यांना जाऊन आता 18 वर्ष झालेली असतात. खरं तर अण्णाला 6च मुली असतात, पण त्यांना पूर्णा नावाची आणखी एक मुलगी असते, जी की सर्वात मोठी असते. प्रत्यक्षात पूर्णाचे वडील अण्णाच्या खानावळमध्ये कामाला होते, पण एके दिवशी त्यांचं निधन झालं. सोबतच पूर्णाला पुढे अण्णांनी व त्यांच्या बायकोने दत्तक घेतलं आणि पूर्णाच खरं तर अण्णानंतर ही खानावळ चालवत असते. त्याचबरोबर अण्णाला एक चंदू नावाचा भाचा पण असतो, जो की 34 वर्षाचा असतो, पण त्याचं लग्नच होत नसतं. त्यामुळे तो सारखं पूर्णाला लग्नाबद्दल विचारत असतो. तसेच पूर्ण त्याला वारंवार नकार देत असते. आता संध्याकाळी या सर्व बहिणी जेव्हा गप्पा मारत बसलेल्या असतात, तेव्हा पूर्ण तिच्या बहिणींना राम व सीतेच्या स्वयंवराची गोष्ट सांगते आणि पुढे म्हणते की प्रत्येक सीतेसाठी एक राम असतो. पण यावर तिच्या बहिणींचं म्हणणं असतं की पूर्ण पण सीतेसारखीच आहे, पण तरी देखील चंदू तिच्या मागे रावणासारखा वावरत असतो. आता हे ऐकल्यावर पूर्ण दुःखी होते, कारण तिचं वय वाढत चाललंय आणि अजून तिला तिचा राम नाही मिळाला. यानंतर आम्ही सातपुते हे गाणं आहे, ज्यामध्ये आपण 7 भावांना पाहतो. या भावांबद्दल सांगायचं तर यांच्या आई वडिलांचं खूप वर्षांपूर्वीच निधन झालेलं असतं, ज्यामुळे त्यांना शिस्त लावणारा व समाजात कसं राहायचं हे शिकवणारं कोणीच नसल्यामुळे यांची वाढ जनावरांसारखी झालेली असते. म्हणजेच ना यांना आंघोळ करायचं माहित असतं, ना 4 चौघात कसं उठायचं बसायचं ते माहित असतं. तसेच यांची नावं पण खूप अतरंगी असतात. सर्वात मोठा असतो तो कांद्या, नंतर बटाट्या, त्यानंतर तिसरा सारखा तंबाखू मळत असतो म्हणून तो तांब्या, चौथा कोब्या, तसेच 5वा हरभऱ्या. कारण हा काय कुडकुडत बोलतो हे कोणाला समजतच नसतं. आता 6वा असतो तो दोडक्या आणि यांच्यात सर्वात लहान असतो तो चिंगड्या. खर तर हे सर्व फळभाज्यांची शेती करत असतात आणि शेतामध्ये जे काही पिकेल त्याला कांद्या शहरात विकत असतो. आता पुढे कांद्या जेव्हा अण्णांकडे भाज्या द्यायला येतो, तेव्हा पूर्ण त्याला भांडायला लागते, कारण की त्याने यांना खराब भाज्या दिलेल्या असतात. पण कांद्या तिला सांगतो की भाज्या आणत असताना त्या एकावर एक ठेवल्यामुळे खाली असलेल्या भाज्या दाबल्या गेल्या आणि त्या थोड्या खराब झाल्या. तसेच तो पुढे यांच्या खानावळमध्ये जेवायला बसतो आणि इतक्यात तिथे पूर्णाकडे चंदू येतो, जो की लग्नाचा फॉर्म घेऊन आलेला असतो. तो पूर्णाला सांगतो की या फॉर्मवरती सही कर, म्हणजे आपलं लग्न होऊन जाईल. जे ऐकल्यावर पूर्ण त्याच्यावर खवळायला लागते आणि अण्णाजवळ येऊन त्याच्याबद्दल तक्रार करते. पण अण्णा देखील तिला समजावतात की तुझं वय होत आलं आहे आणि जर तुझं आता लग्न नाही झालं तर तुला पूर्ण आयुष्य एकटेलाच घालावं लागेल. आता खरं पाहायचं तर चंदू काहीच काम करत नसतो आणि हे तिघे जेव्हा बोलत असतात तेव्हा कांद्यासारख्या यांच्या मध्ये मध्ये पूर्णाने बनवलेल्या जेवणाचं कौतुक करत असतो. तेव्हाच पूर्ण अण्णाला म्हणते की ती कांद्याशी लग्न करेल, कारण तो मेहनती आहे आणि प्रामाणिक सुद्धा. तसेच ती कांद्याला लग्नासाठी विचारते, ज्यावर कांदे विचार करतो की त्याच्या भावांची आपापसात रोज स्वयंपाक कोण बनवणार म्हणून भांडणं होत असतात आणि जर त्याने पूर्णासोबत लग्न केलं तर या सर्वांचा रोज स्वयंपाक करण्याचा व घराची देखरेख करण्याचा ताप वाचेल. त्यामुळे तो पूर्णाला लग्नासाठी होकार देतो. यानंतर अण्णा कांद्याला त्याचा अवतार बदलायला लावतात आणि त्याला माणसात आणून पूर्ण व त्याचं लग्न लावून देतात. सोबतच पूर्ण जेव्हा सर्व बहिणींचा निरोप घेऊन जाणार असते, तेव्हा इथे एक इमोशनल सीन आहे, ज्यात अण्णा त्यांची एक जुनी आठवण सर्वांना सांगतात की पूर्ण जेव्हा लहान होते तेव्हा तिला नीट चालता येत नव्हतं आणि अण्णाला वाटलं होतं की तिला बहुतेक पोलिओ झाला असेल. त्यामुळे भल्या पहाटे ते सप्तशृंगीच्या देवळात गेले होते आणि तिथे त्यांनी नवस केला की माझ्या पोरीला नीट कर, आणि जर तसं झालं तर मी तिला चालवत चालवत तुझ्या दर्शनाला येईल. तसेच लवकरच पूर्ण नीट झाली आणि अण्णांनी त्यांचा नवस पूर्ण केला. आता कांद्या जेव्हा पूर्णाला सोबत घेऊन घरी येत असतो तेव्हा पूर्ण त्याला विचारते की त्याच्या घरी कोण कोण असतं, ज्यावर कांदे तिला सांगतो की त्याचे आई वडील नाहीत. तसेच तो त्याच्या बाकी 6 भावांबद्दल काहीच सांगत नाही. आणि पुढे जेव्हा घरी आल्यावर पूर्ण कांद्याचं घर पाहते तेव्हा ती चकित होते, कारण कांद्याचं घर म्हणजे म्हशीचा गोठा असल्यासारखं असतं. सगळीकडे नुसती धूर आणि कचराच कचरा. त्याचबरोबर पूर्ण जेव्हा झाडू शोधायला जाते तेव्हा चिंगड्या तिथे येतो, पण तो आधी कांद्याला ओळखतच नाही, कारण कांद्याचा सर्व अवतारच बदललेला असतो. आता कांदे त्याला खात्री करून देतो की हा तोच आहे. त्याचबरोबर तो सांगतो की त्याने लग्न केलं आहे. हे ऐकल्यावर चिंगड्या त्याच्या बाकीच्या भावांना आवाज देऊन बोलून घेतो. तसेच कांदे इथे त्याच्या सर्व भावांची पूर्णासोबत ओळख करून देतो आणि आपण पाहतो की ह्या भावांना मात्र पूर्णाचं इथं आलेलं फारसं पटलेलं नसतं. पण कांदे जेव्हा गमतीत म्हणतो की आता तुमच्या खाण्यापिण्याचा प्रश्न मिटला, कारण पूर्ण आता तुम्हा सर्वांसाठी जेवण बनवणार आहे. हे ऐकल्यावर मात्र सर्व खुश होतात आणि आपापल्या कामाला लागतात. पुढे पूर्ण या सर्वांसाठी जेवण बनवते. पण ह्या 6 भावांना जेव्हा ती जेवायला बोलवते तेव्हा ते जनावरांसारखे या जेवणावरती तुटून पडतात, जे पाहून पूर्ण खूप दुःखी होते आणि कांदेकडे येऊन त्याला याबद्दल सांगते. आता कांदे इथे तिचा राग शांत करण्याचा प्रयत्न करतो, पण पूर्ण मात्र त्याला खोलीतून बाहेर हाकलते. आता या दोघांची ही पहिली मधुचंद्राची रात्र असते, त्यामुळे कांद्या परत खोलीत जातो आणि पूर्णाला विनंती करतो की आजची रात्र त्याला इथेच राहू देत, नाहीतर त्याच्या सर्व भावांसमोर त्याची इज्जत कमी होईल. यानंतर नवी नवी नवतीची रात्र हे गाणं आहे,
जे झाल्यावर कांद्या सकाळी पूर्णाला पुन्हा घरी सोडण्यासाठी तिची बॅग घेऊन तिच्याजवळ येतो. पण पूर्णा त्याला म्हणते की मी माझा घरी जाण्याचा निर्णय बदलला आहे. त्या बदल्यात मी माझ्या दिरांना म्हणजेच कांद्याच्या 6 भावांना 1 महिना सुधारण्याचा चान्स देणार. जर ते सुधारले तर ठीक, नाहीतर ते इथून निघून जाईल. आता हे ऐकल्यावर कांद्या खूप आनंदी होतो. त्याचबरोबर कांद्या पुढे 3 दिवसांसाठी शहरात गेलेला असतो. त्यामुळे पूर्ण इकडे त्यांच्या दारामध्ये एक तुळशीचं झाड लावते आणि पूजा करून झाल्यावर घराची सर्व साफसफाई करायला घेते. सोबतच ती कांद्याच्या 6 भावांचा अवतार देखील बदलून टाकते. आणि कांद्या जेव्हा शहरातून परत येतो तेव्हा त्याला देखील हे ओळखता येत नाही की त्याचे भाऊ इतके बदललेत म्हणून. यानंतर एक दिवस पूर्ण चिंगळ्यासोबत शहरामध्ये अण्णाला भेटायला जाणार असते. पण हे जेव्हा इतर 5 जणांना कळतं तेव्हा ते आपापसात ठरवतात की वहिनींसोबत चिंगळ्याला न जाऊ देता त्याच्या जागी हे सर्व जाणार. सोबतच ते यासाठी चिंगळ्याला मारायला लागतात. आणि ह्याच गोंधळात पूर्णाने त्यांच्या दारामध्ये जी तुळस लावलेली असते ती खाली पडून तुटून जाते. ज्यामुळे पूर्ण यांच्यावरती रागवून ठरवते की ते आत्ताच्या आत्ता हे घर सोडून पुन्हा अण्णाकडे जाणार. सोबतच ती या सगळ्यासाठी कांद्याला जबाबदार मानते, कारण कांद्याने त्याच्या भावांचे नीट पालन पोषण केलं नाही आणि त्यांना नीट संस्कार शिकवले नाहीत. आता कांद्या देखील ठरवतो की तो पूर्णाला थांबवणार नाही. तसेच तो चिंगळ्याला सांगतो की पूर्णाला घरी सोडून ये. पण कांद्या गेल्यावर त्याचे बाकीचे भाऊ पूर्णाची माफी मागतात आणि तिला यांच्या कांद्यासोबतच्या आठवणी सांगतात की कसं कांद्याने यांच्यातील कोण आजारी पडलं तर यांचा सांभाळ केला होता आणि कसा लहानपणी जेव्हा हरभरा जंगलाच्या आगीत सापडला होता तेव्हा कांद्याने त्याला स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवलं होतं. त्याचबरोबर हे ठरवतात की पूर्णाला इथून न जाऊ देता ते स्वतःच इथून निघून जाणार. पण संध्याकाळी कांद्या घरी आल्यावर तो पाहतो की पूर्ण इथेच आहे, त्या अण्णाकडे नाही गेली. आता पूर्ण कांद्याला सांगते की ते इथेच राहणार आणि कांद्याची साथ देणार, कारण कांद्या मनाने खूप चांगला आहे. सोबतच आपण पाहतो की कांद्याचे 6 भाऊ पूर्णाचं सर्व काही ऐकतात आणि आता त्यांनी गुरांसारखं वागणं सोडलं आहे व ते माणसांप्रमाणे वागत आहेत. यानंतर सप्तशृंगीची यात्रा असते, त्यामुळे अण्णा कांद्याच्या घरी यात्रेचं निमंत्रण पाठवतात. तसेच पूर्ण ठरवते की तिचे 6 दीर यात्रेत जी नाचण्याची स्पर्धा असते त्यामध्ये भाग घेणार. आता इथे घे पाऊल पुढे हे गाणं आहे, ज्यात दाखवलं आहे की पूर्ण सर्वांना नाचायला शिकवते. तसेच गाणं झाल्यावर आपण पाहतो की हे सर्व सप्तशृंगीच्या यात्रेत जातात, जिथे डान्सच्या स्पर्धेमध्ये अण्णा त्यांच्या मुलीसोबत एक डान्स सादर करतात. पण पुढे कांद्याचे 6 भाऊ स्टेजवर जातात आणि अण्णांच्या मुलींसोबत जे साथीने मुलं नाचत असतात त्यांना बाजूला करून स्वतः त्यांच्यासोबत नाचायला लागतात. आता अण्णांच्या मुलींसोबत नक्की कोण नाचणार यावर इथे ताणाताण होते आणि शेवटी कांद्याच्या भावांची व अण्णांच्या ग्रुपमध्ये जे 6 मुले असतात त्यांचं भांडण होतं, ज्यामुळे इथे खूप मोठा राडा होतो. खर तर अण्णांना अजूनपर्यंत माहित नसतं की कांद्याला 6 भाऊ आहेत आणि हे मुलं जे भांडण करत आहेत ते कांद्याचेच भाऊ आहेत. आता घरी आल्यावर पूर्ण ह्या सर्वांवरती खूप खवळते. पण कांद्या पुढे पाहतो की त्याचे 6 भाऊ अण्णाच्या मुलींच्या प्रेमात पडले आहेत. सोबतच इथे आम्ही प्रेमामध्ये पडलो या हे गाणं आहे, जे झाल्यावर कांद्या पूर्णाला सांगतो की त्याचे भाऊ प्रेमामध्ये पडले आहेत. पण पूर्णा त्याला म्हणते की तुझे भाऊच काय, तुमचं अख्खं घर कधी कोणाच्या प्रेमात पडू शकत नाही, कारण तुम्हाला कोणावर कधी प्रेम करायचं माहितच नाही. आता हेच पुढे कांद्या त्याच्या भावांना जाऊन सांगतो, ज्यामुळे ह्या सर्वांना वाटतं की खरंच हे कोणत्या मुलीच्या प्रेमात पडू शकत नाहीत. पण कांद्यांना प्रोत्साहित करतो आणि हे ठरवतात की त्या अण्णाच्या पोरींना पळवून घेऊन येणार. त्याचबरोबर हे सर्व अण्णाच्या घरी जातात, जिथे कांद्या पाहतो की चंदू घराच्या बाहेर पहारा देत बसलेला आहे. पण कांद्या त्याला पिण्यासाठी दारू देतो आणि तोपर्यंत इकडे कांद्याचे भाऊ अण्णाच्या मुलींना उचलून आणतात. आता पुढे हे सर्व जेव्हा घरी येतात तेव्हा पूर्णाला हे सर्व प्रकरण कळल्यावरती कांद्या व त्याच्या भावांना घराच्या बाहेर काढते आणि तिच्या बहिणींना घरात घेऊन जाते. सोबतच ती कांद्याला सांगते की सकाळी तू माझ्या बहिणींना पुन्हा घरी सोडून यायचं. आता कांद्याच्या भावांना हे कळल्यावर ते खूप दुःखी होतात. पण कांद्या त्यांना सांगतो की त्याच्याकडे एक प्लॅन आहे, तो असा की तो गाडी घेऊन अण्णाकडे जाणार आणि त्यांना तिकडे कोणत्या ना कोणत्या कामामध्ये व्यस्त ठेवणार. तसेच इकडे गाडी नसल्यामुळे पूर्णाच्या बहिणींना अण्णाकडे सोडता येणार नाही व त्यांना काही दिवस इथेच राहावं लागेल. आणि ह्याच वेळेमध्ये तुम्ही सर्वांनी पूर्णाच्या बहिणींना तुमच्या प्रेमात पाडायचं. यानंतर ठरल्याप्रमाणे कांद्या पूर्णाला न सांगता अण्णाकडे जातो आणि सकाळी पूर्ण जेव्हा तिच्या बहिणींना सोडण्यासाठी कांद्याला शोधत असते तेव्हा कांद्याचे भाऊ तिला सांगतात की कांद्या भाज्या द्यायला शहरात गेला आहे आणि काही दिवस तो काही इकडे येऊ शकणार नाही. आता हे ऐकल्यावर पूर्ण तिच्या बहिणींना कांद्या परत येईपर्यंत तिच्याकडेच थांबवायचं ठरवते. तसेच घरात जात असताना इथे पूर्णाला चक्कर येते, ज्यामुळे सर्वजण तिच्यासाठी डॉक्टरला बोलवतात. आता डॉक्टर सर्वांना सांगतात की पूर्णाला बाळ होणार आहे, ज्यामुळे सर्वजण खूप आनंदी होतात. त्याचबरोबर इकडे अण्णाला कळतं की जत्रेमध्ये जी मुलं त्यांच्या मुलींसोबत नाचण्यासाठी पुढे पुढे करत होती त्यांनीच अण्णांच्या मुलींना पळवलंय, ज्यामुळे अण्णा आता पोलीस चौकीत जाणार असतात. पण इतक्यात तिथे कांद्या येतो आणि अण्णाला समजावतो की पोलिसांकडे गेल्यावर तुमची खूप बदनामी होईल आणि सर्वांना जर हे कळालं तर पुढे मुलींची लग्न जुळणार नाहीत. ज्यामुळे अण्णा ठरवतात की ते स्वतःच मुलींचा शोध घेणार. त्याचबरोबर ते चंदूला पूर्णाकडे हानिरोप देण्यासाठी पाठवतात की तिला सांग की ते कांद्याला सोबत घेऊन नवीन हॉटेलसाठी जागा बघायला गेलेत. सोबतच तिच्या बहिणींना पळवल्याची बातमी तिला सांगू नको असं देखील ते सांगतात. आता चंदू जेव्हा पूर्णाकडे येतो
तेव्हा अण्णांच्या मुलींना इथे पाहून त्याला कांद्याचा सर्व डाव समजतो. तसेच त्याला कळतं की हे सर्व कांद्याचेच भाव आहेत. पण पूर्णाला भेटल्यावर तर पूर्णाला काहीच कळू देत नाही आणि तो ठरवतो की तो अण्णांना इथे घेऊन येणार व अण्णा जेव्हा स्वतःच्याच डोळ्यांनी त्यांच्या मुलींना इथे पाहतील तेव्हा ते स्वतःच पूर्णाला सर्व सांगतील, ज्यामुळे पूर्ण व कांद्याचं भांडण होईल आणि पूर्ण कांद्याला सोडून त्याच्याकडे येईल. तसेच चंदू पूर्णाचा निरोप घेऊन अण्णाकडे जाण्यासाठी निघतो. आता अण्णांना काही करून त्यांच्या मुलींपासून काही दिवस दूर ठेवायचं असतं. त्यामुळे कांद्या त्यांना एका वैश्य व्यवसाय करणाऱ्या बाईकडे पाठवतो आणि सांगतो की या बाईकडे तुमच्या मुली आहेत. पण अण्णा जेव्हा त्या बाईला भेटतात तेव्हा त्यांना कळतं की कांद्या त्यांच्याशी खोटं बोलला होता. आता इतके तिथे पोलीस येतात, ज्यामुळे अण्णा व कांद्या त्यांच्यापासून पळून एका अंधार असलेल्या बिल्डिंग मध्ये जाऊन लपतात. पण जेव्हा या बिल्डिंगची लाईट चालू होते तेव्हा हे पाहतात की हे एक सोन्याचं दुकान आहे आणि हे दोघे इथे येण्यापूर्वीच कोणीतरी हे दुकान लुटलेलं आहे. त्याचबरोबर यांना काही समजण्यापूर्वीच इथे पोलीस येतात आणि अण्णा व कांद्याला पकडून घेऊन जातात. त्याचबरोबर इकडे आपण पाहतो की कांद्याचे भाऊ अण्णांच्या पुरींना त्यांच्या प्रेमामध्ये पाडण्यासाठी प्रयत्न करत असतात. आता कांद्या आणि अण्णाला चोरीच्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये टाकलं जातं. पण यांच्याकडे हे गुन्हेगार नसल्याचा पुरावा नसतो, त्यामुळे कांद्या ठरवतो की हे जेलमध्ये सुरंग खोदणार व इथून पळून जाणार. आता बघता बघता 9 महिने उलटतात आणि आपण पाहतो की कांद्याचे भाऊ आणि अण्णांच्या पुरी आता एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. तसेच इथे सोने पैंजण हे गाणं आहे ज्यात दाखवलं आहे की पूर्ण एका मुलीला जन्म देते. तसेच इकडे जेलमध्ये आपण पाहतो की कांद्याने आतापर्यंत सुरंग खोदलेले असते, पण जेव्हा हे सुरंग मधून पळून जात असतात तेव्हा ते दुसऱ्या बाजूने बाहेर निघत असताना वॉर्डनच्या ऑफिसमध्ये बाहेर निघतात. आता यांना वाटतं की यांची शिक्षा अजून वाढेल, पण वॉर्डन यांना सांगतो की तुमच्यावर जो चोरीचा आरोप होता तो आता मागे घेण्यात आला आहे, कारण त्या सोन्याच्या दुकानामध्ये चोरी करणारे जे चोर होते ते सापडले आहेत आणि त्यांनी हे कबूल केलं आहे की तुमचा आणि त्या चोरांचा काही संबंध नाही. सोबतच या दोघांना जेलमधून सोडून दिलं जातं. यानंतर कांद्या व अण्णा जेव्हा घरी जातात तेव्हा चंदू अण्णांना सर्व काही सांगतो की त्यांच्या मुलींना दुसरं तिसरं कोणी नाही तर कांद्याच्याच भावांनी पळवून नेलं आहे आणि याचा खरा सूत्रधार कांद्याचा आहे. त्याचबरोबर अण्णाला हे कळल्यावर ते कांद्याला मारायला लागतात, पण कांद्या त्याचा टेम्पो काढतो आणि यांच्या हातातून पळून जातो, ज्यामुळे अण्णा आणि चंदूचे काही मित्र कांद्याचा पाठलाग करायला लागतात. पण पुढे कांद्या वाटेत त्याच्या काही ओळखीच्या मुलांना सांगतो की यांना अडवा म्हणून. त्याचबरोबर ती मुले जेव्हा यांना अडवतात तेव्हा चंदू यातल्या एका मुलावर हात उचलतो, ज्यामुळे तिथले गावकरी यांना मारण्यासाठी यांच्या मागे लागतात. त्याचबरोबर अण्णा व सर्वजण गाड्या वळवून पुन्हा त्यांच्या घराच्या दिशेने जातात. आता कांदे जेव्हा घरी येतो तेव्हा तो त्याच्या बाळाला पाहून खूप आनंदी होतो. तसेच पूर्ण इथे त्याला समजावते की अण्णांच्या मुलींना परत सोडून ये, कारण की कांद्याला पण आता एक मुलगी आहे आणि तो तिच्यावर जीव ओतायला देखील तयार असतो. त्यामुळे त्याला समजलेलं असतं की अण्णांचा देखील त्यांच्या मुलींवर खूप जीव आहे. सोबतच तो त्याच्या भावांना समजावतो की अण्णाच्या मुलींना आपण पुन्हा त्यांच्याकडे सोडू, ज्यावर त्याचे भाऊ त्याला सांगतात की आम्ही त्यांना घरी सोडू, पण ते घरी जाण्यासाठी नको म्हणत आहेत, कारण त्यांचा देखील जीव आमच्यात अडकला आहे. आता हे ठरवतात की काही करून त्या अण्णांच्या मुलींना घरी सोडणार. त्यामुळे कांद्याचा भाव आता त्यांना जबरदस्तीने घरी सोडणार असतात. पण तेवढे तिथे अण्णा येतात आणि त्यांच्या मुलींना घरी चालायला सांगतात, पण मुली अण्णांना देखील घरी जाण्यास नकार देतात. पुढे त्यांच्या समोर कांद्या येतो आणि तो अण्णाला सांगतो की यांचं एकमेकांवरती प्रेम आहे, त्यामुळे तुमच्या मुलींचं माझ्या भावांसोबत लग्न लावून द्या, ज्यावर अण्णा नकार देतात. त्याचबरोबर इथे पूर्ण तिच्या बाळाला घेऊन येते आणि अण्णाला सांगते की तुम्ही आजोबा झालात. तसेच ते अण्णाला समजावते की कांद्याचे भाऊ तिच्या बहिणींची खूप काळजी घेतात, त्यामुळे यांचं लग्न लावून द्या. आता पूर्णाने समजावल्यानंतर अण्णा त्यांचं मत बदलतात आणि त्यांच्या मुलींचं कांद्याच्या भावांसोबत लग्न लावून देतात. त्याचबरोबर हा चित्रपट इथेच संपतो. हा चित्रपट 2008 मध्ये रिलीज झाला होता. याचे डिरेक्टर होते सचिन पिळगावकर, तसेच याला संगीत दिलं होतं जितेंद्र कुलकर्णी यांनी.